गाईस तुम्हाला सगळ्यात मोठा डोसा बघायचा आहे का? जेव्हा मी कंटाळून जाते सतत तेच बनवायला, मी अशी करून टाकते. हे बघा एवढा मोठा डोसा करून टाकला. हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुम्हाला काहीतरी मिसिंग वाटतंय का? बरोबर आहे, वैभवी आणि साईराज नाही आहेत घरी, मी एकटीच आहे. मी एकटी आहे आणि मला माझा डिनर बनवायचा आहे. सो मी असा विचार केला की का ना ब्लॉग चालू करू. आणि त्या शानीला पण वाटतं, वैभवीला, की ती नाही आहे तर मग मी ब्लॉग घेत नाही किंवा करत नाही. असं काही नाही आहे ॲक्च्युली. म्हणजे मी त्यांना मिस करते आत्ता पण, बिकॉज ते असले की जरा त्यांचा टाईमपास तुम्हाला बघायला आवडतो, हो ना. बट या पण वैभवी बाहेर गेली आहे, साईराज क्रिकेटला गेला आहे. सो मी आता माझं डिनर बनवती काय ते जास्त महत्त्वाचं. ओके, सो मी हे ॲव्होकॅडो आणलं आहे आणि मी हे पहिल्यांदा बघती आहे की त्याचा कसा शेप आहे, कसा आहे. मी हे कधी हे निघालं, हे वरचं असतं आणि ह्याच्यामध्ये 2 डिफरन्स असतात. मी असं ऐकलं आहे, इथे कलर लागला, इग्नोर प्लीज, की हे एक जिथे लागले नाही आहे तर हे असतं, हे जे आहे हे पिकलेलं असतं आणि इथे मी हे जिथे मेन्शन करेल हे कच्चं असतं. सो या हे साईराजने आणून दिलं आहे मला. सो या मला कट कसं करायचं ना ते खूप जास्त फॅसिनेटिंग वाटलं. सो मला असं विचारायला की काय ना ब्लॉग चालू करूया आपण आणि मी तुम्हाला दाखवेल पण की मी बनवते काय. सो लेट्स गो. मी इथे तयारी माझी ऑलमोस्ट झाली आहे थोडीफार. मी इथे कांदा, टोमॅटो, ग्रीन चिली बघू शकतात इथे, या, आणि लसूण हा कापून हे करून ठेवलं आहे. सो मी बनवती आहे ॲव्होकॅडोचं गुआकामोले आणि त्याच्यासोबत मी फक्त ब्रेड नाही खाते मी. सो त्यामुळे मी बनवती आहे माझ्या ही मूग डाळ मी आज सकाळी भिजवलेली, तर त्याचे मी बनवती आहे डोसे. आणि माझ्याकडे थोडं पनीरसुद्धा आहे. तर मग हे सगळं असं मी एक प्रॉपर डिनर बनवती आहे माझा. सो लेट्स गो आणि तुम्ही बघत राहा मी कशा पद्धतीने. माझं काही चुकलं तर हे माझं फर्स्ट टाईम आहे. ओके. आणि हा मी एक इंस्टाग्रामच्या रीलमध्ये पण बघितलं की हे पक्का आहे, कसं समजतं की इट गोज इनसाइड लाईक दिस. हे बघता तुम्ही इथे, हां, तर मग समजून घ्यायचं की हे पकलं आहे असं. हे असे छोट्या टिप्स बघत असते मी. आणि ह्याची रेसिपी पण मला, हां, हे खाण्याचं रिझन आणि हे बनवण्याचं रिझन, एक जण ॲक्च्युली एक कपल आहेत, शिवानी आणि यश. तुम्ही त्यांचे व्लॉग्स बघतात का नाही माहीत नाही, याशी. तर येस, आय एम मेन्शनिंग देम ऑल्सो इन माय व्लॉग, दिस व्लॉग ॲक्च्युली, की मी तुमचं बघून ॲक्च्युली हे बनवती आहे. सो यू आर द इन्स्पिरेशन ऑफ मेकिंग दिस डिश टुडे. सो थँक्यू. बघू कसं लागतं पाहिजे. सो गाईज मी आता हे कट करते. आता हे ॲक्च्युली एका सरफेसवर ठेवून कट करायचं आहे. सो मी हे खाली कट करते आणि मग तुम्हाला दाखवते की ते कसं दिसतं. ओके, तुम्हाला माहिती पण असेल कसं दिसतं, पण मला माहिती. हे पूर्ण ॲक्च्युली कट करता तुम्ही. थोडंसं इकडे तिकडे माझं होऊ शकता बिकॉज आय एम डुईंग दिस फॉर द फर्स्ट टाईम. सो आय डोंट नो. आणि हे जास्तच पकडलं कारण की हे डायरेक्ट मध्ये होते, डायरेक्ट टाकू. ओ हां, कट झालं. बेस हे बघा, मी हातून हे वगैरे दिसलं कट झालं आहे ते. आता हे असं बघितलेलं मी की हे असं ट्विस्ट करायचं, लाईक ट्विस्ट अँड टर्न नाही का. ओके, ट्विस्ट झालं आहे ते. ओके. सो गाईज दिस इज वॉट इट हॅज टर्न्ड आउट. आणि हे जास्त पकलं आहे का मला माहीत नाही हा. आणि हे जे एक काढायची पद्धत पण आहे, जो स्प्रेड आहे त्याचा तो सर्कलवाला, मला असं वाटलेलं ते पूर्ण येल्लो होईल. हे पूर्ण चांगलं आहे का? हे असंच असतं ना, काय खराब आहे? आय डोंट नो. हे चांगलं आहे का खराब आहे मला नाही माहिती. मी एक काम करते, वास तर येत नाही आहे, बट मग हे जे ब्राऊन मला वाटतं ना ते मी काढून टाकेन ना, बिकॉज मी फर्स्ट टाईम करते. सो ठीक आहे, मी या पातेल्यात
अशी एकदम स्मूथ. त्याचे सीडच नाही काढले मी. अरे बापरे, खूप एस्थेटिकली असं वाटतं त्याच्यामध्ये ते, पण सीडच नाही काढले. इट्स ओके, आपण फॉर फर्स्ट टाइम बघू. ओके, हे सेट मी सेट काढले. त्याला बॉल कसा वाटतं, छोटासा बॉल. तुम्हाला आठवतं का तुम्ही असं त्या बॉलसोबत खेळलेत का? तो असा तो बाउन्सिंग बॉल असायचा आधी. मला आठवतं की लहानपणी मी त्या बाउन्सिंग बॉलसोबत खूप जास्त खेळायचे, तर तसं वाटतंय मला. हे कट करते इकडचं. मी एकदा गुगलवर बघू का की ते ब्राऊन असेल तर इज इट हेल्दी और इट इज नॉट गुड. मला ॲक्च्युली माहीत नाही आहे आणि घरी कोणी नाही आहे, तर मी रिस्क नाही घेऊ शकते. मला असं वाटतं की चांगलं असेल आणि मग मी खाईल आणि मग ते वेगळंच निघायचं. आता नको आहे ना. आणि जो ग्रीन कलर आहे ना तो जास्त नाहीच आहे. जो ग्रीन कलर हवा ॲक्च्युली माझ्याकडचा, जो हा कलर आहे ना हा, तो जास्त नाही आहे. पण बघूया. आणि हे एका स्पूननी असं काढता, स्कूपनी मला माहिती आहे, पण मग हे असं इझिली निघतं हे डायरेक्ट हातानेच. म्हणून मी असं विचार केला की काढा असंच. मी त्याचे व्हिडिओ बघितले काही इंस्टाग्रामवर की हे खूपच ब्राऊन झालं आहे असं. पहिल्यांदा घेतलं होतं यार हे ट्राय करायला. इसमें भी हल्दी आहे. काम करते जेवढा तो ब्राऊन पार्ट आहे, वास तर येत नाही आहे मला, बिकॉज मी त्याचे जेवढे व्हिडिओ बघितले त्या ह्याच्यात तर मला तर बिलकुल नाही खावटत आहे पहिल्याच ह्याच्यात. हा ब्राऊन पार्ट फेकते मी आणि जेवढा हा आहे ना तेवढा करते. फेल आहे. डिसअपॉइंटमेंट. सो आता मी प्लॅन चेंज करते आहे. मी जे ॲव्होकाडोचं करणार होते एवढं सगळं त्याच्यासाठी ते चिरलं होतं, फेल. सो ग्रोकोमोले मी बनवत नाही आहे आणि मी बनवते मग माझे डोसे आणि त्याच्यासोबत पनीर घेते. आणि बघू, मला समजा मी गेले आणायला आत्ता तर मी आणेल, पण मला इच्छा नाही ते बघून मला असं होतं आहे. सो मला आता ते खाऊ वाटत नाही आहे आत्ता ह्या पॉईंटला तरी. बघू, मी उद्या कदाचित आणेल आणि मी बनवेल. उद्या बघूया आपण. पण मग आत्ता तर मला बिलकुल इच्छा नाही आहे ते खायची. आणि ते मी माझे कांदा टमॅटो मी माझ्या डोश्यावर टाकून मस्त खाऊ शकते. सो आपण डोसे बनवायला घेऊया. ॲटलिस्ट ते तरी फेल जाणार नाही. हो गॉड, माझ्यासोबत असं का होतं दरवेळेस. हो गाईज, मी माझे डोसे बनवायला घेतली आहे. मी हे हिरवे मूग भिजवले होते. मला मम्मी म्हटली की हे चांगले असतात. सो या मी हे भिजवले. सो मी हे जे डिरेक्टली मी खूप बघितले आहेत ते, पण असं नाही म्हणणार मी आता. हे जे बघितले, जे अपेक्षा मला होत्या जे बघून की अरे वा वा वा, फेल, डायरेक्ट फेल. मला हा व्हिडिओ टाकू का नाही पण असं झालं. पण फेल पण गोष्टी कशा जातात हे पण काही जणांना माहीत पण नसेल ना, असं मला वाटतं. सो ॲटलिस्ट ते माझा हा व्हिडिओ बघून तरी त्यांना अलर्ट होते ते की हा रे, फेल पण जातात गोष्टी नेहमी. यू डोंट गेट सक्सेस ना, यू ऑल्सो गेट फेलियर समटाइम्स इन युअर लाईफ. सो ठीक आहे, एक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन. अच्छा, आता मी हे सगळं घेतलं आहे तर मग आता त्याच्यामध्ये मी टाकते आहे थोडंसं, ब्लेंडरमध्ये मिक्स करणार आहे मी. त्याच्यामध्ये थोडेसे हे लसूण टाकते. नशीब मी हे लसूण स्मॅश नव्हते केले. त्याच्यानंतर त्याच्यात टाकते थोडंसं आलं. हिरवी मिरची टाकायची होती मला, जे आता मी डिरेक्टली अशा त्याच्यात टाकते. गाईज लुक ॲट दिस, गणपती बाप्पा. सो गाईज मी आता यात माझ्या बॅटरमध्ये मीठ टाकलंच नव्हतं, मीठ टाकते थोडंफार.
डोसे चांगले नाही झाले ना तर मी हा व्हिडिओ बिलकुल पोस्ट नाही करणार, बिलकुल नाही. मी डिसअपॉइंट झाली आहे. दिसतं चांगलं आहे हे बघा, दिसतं तर चांगलंच आहे. बाहेरून तो ॲव्होकाडो पण चांगला दिसत होतो यार, भंगार निघाला काही माणसांसारखं. बाहेरून चांगले वाटतं, आतून नाही. माझ्या डिसअपॉइंटची लेवल आता माणसांवर आली आहे, खाण्यावर ना माणसांना. हे खरं तर मग माहित नाही कोणावर येऊ शकतो. फर्स्ट लुकचा टाकते मी. रडेल आता, रडेल. खूप बरं झालं बघायचं जमलं. हे बघा मित्रांनो, किती भारी झालं. ॲटलिस्ट डोसा तरी बरे होत आहे त्या पिठामुळे. आणि मी हा कांदा टमॅटो त्याच्यावर टाकून दिला होता, म्हणजे हा यूज पण होऊन जाईल आणि मला खाण्यात पण जाईल. आणि माझं हे पनीर इकडे आहे, ते मी थोडंसं शॅलो फ्राय करून खाऊन टाकेल. थँक्यू गॉड, माझा डोसा वेस्ट नाही करून दिला. तुम्ही हा व्हिडिओ टाकला नसता. आणि काही काही माणसं डोश्यासारखी असतात, जे असं वाटतात की फेल जात. आणि काही काही लोक डोश्यासारखी असतात, काही असं वाटतात की ते आयुष्यात फेल झाले, त्यांच्यासोबत आयुष्य काढणं खूप अवघड आहे. बट ते खूप चांगले असतात आणि त्यांच्यासोबत आयुष्य काढणं खूप इझी असतं. त्याला वाटतं असतं तसं की खूप डिफिकल्ट आहे, बट तसं नाही आहे. जे खूप भारी आहे. गाइस प्लीज आधी आली आहे एकदम चिकटून. चिकट नाही आहे तुला माहिती. मी ब्रोकोमोले करणार होते जे फेल गेले. इकडे येऊन बघ ग, इकडे दाखव जरा, तोंड दाखव. गाइस असं एक पण मी आता तुझ्याबद्दल म्हणलेले की आज वैभवी साईराज नाही आहे व्हिडिओमध्ये, पण तू आली आणि माझा ब्रोकोमोले मी बनवणार होते जे फेल गेले. सो आता मी डोस्यांवरनं काम करते. आणि हे बघा डोसा बघा, डोसे डोशी ते पण दाखव. पीठ दाखवलं. मला असं वाटलेलं हे पण फेल जाईल, पण गाईज हे बघा, हे भाकरीसारखं वाटत नाही आहे. बट मम्मी कुठे आहे ग? खूप भारी लागतं. मम्मी कुठे? गाईज वरती टाक. हे फेल गेलंय असं नाही की हे फेल गेलं. थोडासा डान्स इथेच आहे, बघते. मला असं वाटलं हा व्हिडिओ मी एकटी शूट करते आणि एकटीचाच असेल हा, पण ही मुलगी आली आहे. वाटलं नव्हतं ही येईल एवढं लवकर, बट आली आहे. नाही मी म्हटलं की लवकर जाऊ जरा, तुझं तोंड आठवत होतं. इतनी खुशी मुझे आज तक नहीं. जरा हाताने खाजवलं होतं थोडंसं. निके वाचा केला तुम्ही तिला बाहेर. नो नो नो. तिला खाऊ घातलं त्यांनी आता आणि मग वेळे लागली. आता लगेच तास होत विचारलं ना तू कसले हिरव्या मुगाचे आणि नागलीचे. तुझ्या आवडत नाही ॲक्च्युली नागलीचं पीठ, पण कसं वाटतं मला. गाईज हे बघा वातावरण मस्त वाटतंय ना. मस्त वाटतं, असं झोप वाटतं. नुसती झोपा काढते ही मुलगी, मला कळतच नाही अशी. हो
हवा बघून चला मी म्हणतो गाईज बघा इथून वाव इजंट इट आणि त्यासोबत हे कसं नाचत होते दाखव लावून दाखव इकडे बघा असा फोटो काढू आपण पौष्टिक आणि असं कर एक फोटो काढायचा आहे का माझा काढायचा बारीक बारीक फुडी झालेली बारीक मग नाही झाली का चांगलं बोलतो ना आम्ही तुला नाही आली आहे चांगलं नाही हसत तुम्ही तास थांब अशा वातावरणासमोर खतरनाक गरमागरम पाऊस पडतोय म्हणजे पाऊस पडून झालाय आणि गरम ना त्यासोबत एक गरमा असं आलंय थोडंसं ठीक आहे पण मी तिला विचारलं आता की आपण हॉट चॉकलेट करायचं का हॉट चॉकलेट यार हॉट चॉकलेटमध्ये डार्क चॉकलेटमध्ये शुगर असते ना अरे भाई पर मैं शुगर तो नहीं यूज कर रही हूँ ना तो उसमें तो है ना नसती एवढी यार तू विचार कर एवढं छान मस्त गार वातावरण आहे आणि तू त्याच्यात मस्त गरम हॉट चॉकलेट पितेस माझ्या हातचं ते पण तुझ्या हातच्याकडे चांगलं लागतं भाई नो डाउट भाई तो तू क्या कर रहा है लाइफ में जान पिशील का पण बघा बोलली आहे ही पिशील मी शुगर प्रोडक्ट नाही खाते जास्त पण ठीक आहे मम्मी तुझ्या मॅमला लागते थोडंसं एक पण असा वीडियो झाला नाहीये त्याच्यात वैभवी साइडच नाही आहे डिस्टर्ब करायला आहेच तो जाय क्या हम बता किसने भेजा गाइस इसको मी जात होते तेव्हा ती जात होतं असं आणि मग नंतर ती फुली बघा ट्रेन अशीच होते मी म्हणजे अशी जायची म्हणजे त्याला बाई वो देख लेगी ना नहीं तिला काही घेणं नाही आहे त्याची मस्त त्याचं असं झालंय की भाई मेरे को घर जाके अब मैं सो जाऊंगी खाना तो बोल रही हूँ मैं ऐसा करके मैं सोऊंगी फिर से खाना खाऊंगी फिर से सो जाऊंगी मम्मी आता तोच विचार करते कसं यार हे ट्यूशन ना शिट म्हणजे चप्पल काय झाली या चप्पलला कसं झालंय तिला माझं याद आलं मी विचार करायचा की कधीही ट्यूशन संपली तर बोर यायचं नाही ही जशी चालली आहे मला मम्मी सायकलवर पाठवायची सायकलवर तिथे एवढा पोट असायचा चालवच न्यायची मला आणि मी अशी सायकल आली आणि घेऊन जायची आता त्याची सगळे माझ्याकडे बघायची अशी घेऊन जायची मी सगळे माझ्याकडे अशी बघायची सायकलवर बस ना आणि मग चालू ना मग माझ्या असं ते प्रेशर आहे ना त्या मुलीला कसं बघून आलं ती मला अशी करते आहे अजून पण बारीक झाली अजून भरपूर येते मी तुम्हाला सांगत होते की मी जाताना हिला असं म्हटलंय फक्त की मी चालली आता तर तिचं असं झालेलं ठीक आहे मग तुम्ही सांगा मी तर घरी आली आहे जॉबवर आणि माझ्यासोबत कोणीच नाही आहे म्हणजे मला ब्लॉग घ्यायचे अशी मी रोज असते रोज मी तिला तेच सांगते की तू येत जा कशी काय येणार आहे मला कामाला आहे का नाही काही आज तुझ्या हर्षीला घेऊन ये नाम लेना पागल है यार कट कर देना ना घड़ी पर नाम क्यों ले रही है अरे पर तू ये डाल ना वो बीप में डालना मेरे को अरे उसके ऊपर से भी वायरल जाता है नाव नाही घ्यायचे आपल्याला व्हिडिओ मध्ये कोणाचे व्हिडिओ वायरल जातो काही नाही जातो बघ तू ट्राय करून बघ या व्हिडिओला गेला ना तर तू बघ मेरे को नहीं डालना करके डालने वाली है डालना पड़ेगा चला आपले डोसे वाढ बघताय थांब अजून 4 तर होते तुला हे कोणाच्या गरजेचं होतं का विंडो पे गई ना खड़ा करके तुम्हाला काय सांगायचं भाई डार्क चॉकलेट करते ना हॉट चॉकलेट जा ना तुम ना मन तू पिणार नाही मग काय उपयोग करते हे बघ हे असं बोलते आणि एक गट भाई कप पिऊन टाक प्लीज यार खरंच यार माझ्याकडे नाही होणार यार भजाच्या वेळेस पण हेच केलंय ही मी भजाच्या वेळेस खाल्ले भाई दिसलं ते बहुत खाते मैंने ऐसे मेरे को अच्छी भाई तो मैं भी वैसे हो रही हूँ यार थोड़ी सी पण ठीक है चलो सो गाइस मी हे पनीरचा फिलिंग बनवलेलं हे बघा आता दाखवते बघा हे पनीरचं मी फिलिंग बनवलेलं इथे हे वालं सो मी ते कसं बनवलं फक्त पनीर घेतलं थोडासा ब्लॅक पेपर टाकलं आणि एक थोडीशी लाल तिखट टाकलं बस मीठ नाही टाकले कारण की ह्याच्यात थोडंसं आपल्या ना डोशामध्ये थोडंसं मीठ जास्त झालेलं तर मी त्याची फिलिंग लावतो त्याच्यावर आणि मग काहीतरी झालंय ना मला माहिती नाही बघायचं हे कट करायचंय Bruh. अगर एक में हुआ क्या था भाई कट करना प्लीज
वो बहुत गंदा है. काय तू कट करेगी काय पण तू कट करशील का आधी? अरे पण तू सांग तर काय झालंय. जर कट करशील तर सांगेल. हा. असं केलं. लो हायब्रिडिंग डोसा असं ते बघते ना मी सध्या रील बघते मी सध्या. तर मग त्याच्यामध्ये ते असे ओढून असे ते इतकं टेम्पटिंग वाटते ना सगळ्या गोष्टी. तर तिचा अजून हॉट चॉकलेट होतं का मग चॉकलेट ना नको. अरे तू या ना गाडी का ना घे ना माझा. Guys, just look at मला this. देते का चले. हा ठीक आहे घे. चला चल नाही. थोडस एकदम थोडस चाट मसाला स्प्रिंकल करूया and there it goes like this. आपलं डार्क चॉकलेट मम्मी सोबत येतं. हे खाऊन बघ. भाई मेरे को नहीं खाने दे जरा. ना गाइस फेल गेलेला नाहीये. बरं. गेस सगळा होऊन टाकला डोसा. का अमेझिंग लागतं. मला असं वाटलं होतं होप्स नाही ते मेरे को. क्या बात है. ही आम्ही एक चॅलेंज करतोय त्यासाठी चालू आहे. आमचे वाईटी शॉर्ट्स पण बघताय ना तुम्ही. बघत राहा प्लीज. ते पण खूप गरजेचे आहेत बघणं मला. मला वाटतं मोस्टली ना माझे वाईटी शॉर्ट्स म्हणूनच येतात फॉलोअर्स सबस्क्रायबर्स वगैरे. सो थँक्यू सो मच गाईज. आणि मग तुम्ही हे बघत असतील तर थँक्यू. आणि हे बघत राहा प्लीज. माझं डोसा सांगायचं होतं की मला असं वाटायचं की हेल्दी फूड खूप अवघड आहे. म्हणजे मी हे अशा काही गोष्टी नाही खाऊ शकत आणि ते खूप लिमिट असतात त्याला प्रत्येक गोष्टीला. तर मला असं वाटायचं की खूप बोर लागेल यार सॅलेड हे ते. पण जी माझी आणि एक सांगते जेव्हा तुम्ही स्वतः चालू करताल ना की तुम्ही इथं ठरवलंय ना तुमच्या डोक्यात की मला ही गोष्ट करायचीच आहे. काही होऊ दे लाईफमध्ये, काही किती अवघड येऊ दे आणि किती मला स्किप करावं लागलं जेवण, मला तसं खावं लागलं, मी खाईल चालेल मला. तुमचं हिथे सेट आहे ना की तुम्हाला एक गोष्ट अचीव करायची तुमच्या आयुष्यात. ती गोष्ट अशी सरळ मग एकदम भारी लागते आणि भारी जाते सुद्धा आणि इझी होतात गोष्टी करायला. सो तुम्ही कधीच मी तुम्हाला हे माझं जसं ते मी म्हणते असला फॉलो युअर ड्रीम्स. फॉलो युअर ड्रीम्स म्हणजे फक्त फॉलो असं नाही की फक्त हां फॉलो करायचे. त्याच्या मागे खूप जास्त एक असतं ना एक डेडिकेशन ते हवं तुमचं. तेव्हाच गोष्टी अशी होऊ शकतात आणि त्या होतात. आय बिलीव्ह इन असं म्हणा. मग त्या गोष्टी बरोबर होतील. आणि जसं माझं आहे की ह्या वर्षाच्या आत तरी माझे 1000 सबस्क्रायबर्स होऊन द्यायचे आहेत मला. आता जून महिना चालू आहे, बघू होतील, गॅरंटी आहे मला. तुम्ही आहात माझ्यासोबत. प्लीज असे जाऊ नका, अनसबस्क्राईब करू नका चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर. प्लीज प्लीज गाईज. बिकॉज ही लढाई किंवा ही जे मी माझं चालू आहे हे सगळं स्ट्रगल हे माझ्या एकटीचं नाही आहे, हे सगळ्यांचं आहे. जेव्हा तुम्हीच नसेल तर मी नाही आहे. ओके सो प्लीज माझ्यासोबत राहा, मला सपोर्ट करा असंच आणि आपण नक्कीच आपला गोल अचीव करू गाईज. थँक्यू गाईज. तुम्हाला सगळ्यात मोठा डोसा बघायचा आहे का? जेव्हा मी कंटाळून जाते सतत तेच बनवायला, मी अशी करून टाकते. हे बघा एवढा मोठा डोसा करून टाकला कारण की ते पीठ थोडंसंच होतं. मग माझं तसं करून टाका एकदम आपल्यालाच खायचं आहे. हा 1 हा 2 झाला डन. असतं माझं काम करायची पद्धत की बोर झालं बनवायला, बोर होणार वही बाळ करून टाका.
गाईज मी फायनली माझा लंच आहे बघा. थोडे पनीर घेतलेत आणि हा एक माझा डोसा जो लास्ट मी मला दाखवला तो. आणि दिस इज माय लंच. येस दाखवते बघा. येस, दिस इज माय लंच. दिस इज वैभवी प्रिपेरिंग somewhat challenge. ओके, मी व्हिडिओ चालू नव्हता केला. गाईज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. माझी एक सबस्क्रायबर आहे, एक छोटी सबस्क्रायबर आहे. तर ती माझे व्हिडिओ इतकं मन लावून बघतीये. मला ऍक्च्युली ही गोष्ट तुम्हाला आधी सांगायची होती, व्हिडिओ स्टार्ट व्हायच्या आधी. तर की ती कोण आहे, वैभवीला पण नाही माहिती ती कोण आहे. आणि ती पण बघेल हा, जेव्हा ती स्वतः व्लॉग बघेल तेव्हा तिला दिसेल. तुम्ही आता जाऊन बघा की इतकी क्यूट आहे ती. म्हणजे अरे इतकं भारी फील होत होतं जेव्हा ते कोणी पाठवलं. मी ते मेन्शन नाही करणार, त्याचा चेहरा पण नाही दिसत ऍक्च्युली. बट ते इतकं भारी वाटलं ना मला की ती एवढी कॉन्सन्ट्रेशननी बघत बसली आहे माझे व्लॉग्स. अशी मम्मीचा शब्द नाही, मम्मीच पडते. इट मीन्स अ लॉट. सो थँक्यू सो मच गाईज. तुम्हाला सिरियसली माझे असे ब्लॉग्स आवडत असतील सो खरंच कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सो थँक्यू. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड ह्याच्याने करेल मी.